उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आमच्याकडे बजेट नाहीये, दिवस कमी आहेत, त्यामुळे हिमाचल काश्मीर सांगू नको, आम्हाला महाराष्ट्रातली ठिकाणं सांग, असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातली, फक्त महाराष्ट्रातली 10 ठिकाणं, ज्यामध्ये महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान अजिबात नाहीये. त्यामुळे ही ठिकाणं कुठली आणि जी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अगदी परफेक्ट आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यामुळे फार टाइमपास न करता आपण थेट विषयाला सुरुवात करूया. तर माझं पहिलं ठिकाण आहे ताडोबा. तुम्ही म्हणाल की अरे भाऊ, तू प्लेझंट वातावरण म्हणला, ताडोबा नागपूरला पाठवून काय जाळतो काय आम्हाला? तर नीट ऐकून घ्या पूर्णपणे व्यवस्थित. उन्हाळ्यासाठी ताडोबा नॅशनल पार्क परफेक्ट आहे. त्याचं कारण असं, ऑफकोर्स खूप जास्त उन्हाळा तिथे असतो, पण त्यामुळेच तुम्हाला प्राण्यांचं सायटिंग जास्त होतं. ताडोबाचं संपूर्ण जे जंगल आहे, त्यातली जी झाडांची पानं आहेत ती उन्हाळ्यामध्ये गळतात, त्यामुळे तुम्हाला लांबपर्यंत व्हिजिबिलिटी दिसते, धुकं नसतं, त्यामुळे खूप जास्त प्राण्यांचं सायटिंग तुम्हाला उन्हाळ्यामध्येच होतं. त्यामुळे ताडोबा नॅशनल पार्कचा उन्हाळा हा सीझन आहे महत्त्वाचा. त्यामुळे तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की ताडोबाला जा. आता ताडोबा म्हणजे नक्की कुठे आणि कसं काय बुक करायचं सांगतो. tadobapark.com नावाची त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. ताडोबाचे 4 झोन आहेत आणि त्या 4ही झोनची जंगल सफारी तुम्ही करू शकता. पण जो फेमस झोन आहे तो म्हणजे मोहार्ली झोन, आणि मोहार्ली झोनच्या गेटच्या आजूबाजूलाच खूप सारे रिसॉर्ट्स, होमस्टेज वगैरे आहेत. त्यामुळे राहण्यासाठी तुम्ही तोच एरिया प्रेफर करा. तिथे खूप सारे रेस्टॉरंट सुद्धा आहेत. तिथे पार्क कॅमेरापासून सगळी इक्विपमेंट सुद्धा, म्हणजे दुर्बीण सुद्धा तिथे रेंटवर तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे 4 झोनची तुम्ही सफारी बुक करू शकता. आता सफारी कशी बुक करायची, तर परत याच वेबसाईटवरनं तुम्ही सफारी बुक करू शकता. सफारीचे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे जिप्सीची सफारी, जी तुम्हाला खूप आधी बुक करावी लागते. एक जिप्सीची सफारी जी आहे 2 ते 3 तासाची, ती 7,000 रुपये आहे आणि तुम्हाला पर हेड असं बुक करता येत नाही, तुम्हाला संपूर्ण जीपच बुक करावी लागते. त्यामुळे जर तुमचा 6 पर्यंत लोकांचा ग्रुप असेल, कारण जिप्सीमध्ये 6 लोक अलाउड असतात, 6 लोकांचा ग्रुप असेल तर तुम्हाला सफारी जी आहे ती स्वस्तात पडेल, 1200 रुपये पर हेड. पण तुम्ही 1-2 जण असाल आणि तुमचं बजेट नसेल, तर तुम्हाला वाटेल की अरे एवढे 7,000 रुपये कसे खर्च करायचे, तर मिनी बसचा सुद्धा ऑप्शन आहे. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो जिप्सी घ्या, कारण स्वतःची गाडी असते आणि सायटिंग खूप जास्त छान होतं. बसमध्ये पण दिसतात, पण जीपमधनं एक वेगळाच अनुभव येतो. त्यामुळे शक्यतो ग्रुप किंवा फॅमिली असेल तर जिप्सी बुक करा. पण जिप्सी 2-2 महिने आधी बुक होते. त्यामुळे मे महिन्याचं जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर वेबसाईटवर जाऊन तुमचा स्लॉट सिलेक्ट करा आणि पहिली जिप्सी बुक करा. पण समजा जिप्सीचं बुकिंग संपलं असेल, म्हणजे पार मे महिना पण संपला असेल, कारण असं बऱ्याच वेळा होतं, मार्चमध्येच जून फर्स्ट वीक पर्यंतचं सगळं बुकिंग होऊन जातं, तर तात्काळचा सुद्धा ऑप्शन आहे. तुमच्या ट्रिपच्या 3 दिवस आधी तात्काळचं बुकिंग जिप्सीसाठीचं ओपन होतं आणि मग तुम्हाला त्याचं बुकिंग नक्कीच करता येईल. आता जिप्सी तरी नाही मिळाली तात्काळमध्ये, तर ऑप्शन काय आहे, तर तुम्ही मिनी बसचं बुकिंग करू शकता. ते मिनी बसचं बुकिंग दर 15 दिवसांनी ओपन होत असतं, त्यामुळे त्याचे बुकिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ताडोबामध्ये म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हा फक्त एकच सफारी आम्हाला बुकिंग कसं बसं मिळालं, खूप आधी फुल होतं. पण त्या एका सफारीत आम्ही 11 प्रकारचे वेगवेगळे प्राणी बघितले आणि ऑफकोर्स वाघाचं दर्शन तर झालंच, पण त्याचबरोबर उदमांजर असेल, अस्वल असेल, जे जनरली जंगलामध्ये आपल्याला दिसत नाही, त्या प्राण्यांचं सायटिंग सुद्धा तुम्हाला ताडोबामध्ये होतं. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात गेलात, हमखास तुम्हाला वाघोबाचं दर्शन होणारच. फक्त काळजी घ्यायची, ते म्हणजे संपूर्ण पॅक व्हायचं, स्वतःला हायड्रेट ठेवायचं, कारण टेम्परेचर 43-45 पर्यंत तिथे जातं. सफारीची वेळ ही सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 3 ते 6 मध्ये असते, त्यामुळे फार जास्त उन्हाचा तडाखा तेव्हा नसतो. त्यामुळे जर फॅमिली सोबत किंवा ग्रुप तुमचा असेल तर ताडोबाची ट्रिप तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. परत सांगतो, ताडोबाचे 4 झोन आहेत, त्यामुळे तुम्ही सफारीचं बुकिंग करताना शक्यतो 4ही झोन कव्हर होतील असं बुकिंग करा. पण प्रायोरिटी ही मोहार्लीला द्या, कारण तिथून जास्त सायटिंग होतं. आता ताडोबाला पोहोचायचं कसं, तर ऑफकोर्स नागपूर नियरेस्ट एअरपोर्ट आहे. चंद्रपूर जे आहे, चंद्रपूर पासून 30 किलोमीटर अंतरावरती मोहार्लीचा गेट आहे, म्हणजे ताडोबा जंगल आहे 30 किलोमीटर अंतरावरती. त्यामुळे तुम्हाला आधी नागपूरला पोहोचायचंय, बाय रोड तुम्ही चंद्रपूरला पोहोचा आणि चंद्रपूरवरनं तुम्हाला नक्कीच मोहार्ली गेटच्या जवळपासचे रिसॉर्ट्स किंवा होमस्टे घेऊन तुम्हाला बुकिंग करता येईल. MTDCचं रिसॉर्ट सुद्धा ताडोबाच्याच इथे आहे. त्यामुळे तुम्ही अगोडावरनं किंवा कुठल्याही वेबसाईटवरनं तुम्ही बुकिंग आधीच करा. कसं आहे, रिसॉर्टचं बुकिंग होतं, आधी सफारीचं बुकिंग करा, मग बाकीच्या गोष्टी तुम्ही बुक करू शकता. आपलं पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे नवेगाव नॅशनल पार्क. तुम्ही म्हणाल की अरे भाऊ, कुठनं ठिकाण तू काढतोय, तर ऐकून घ्या नीट आधी. तर नवेगाव नॅशनल पार्क जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, नागपूरपासून साधारण 3.5 तासाच्या अंतरावरती. तर महाराष्ट्रात जितक्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत त्यातल्या 60% प्रजाती तुम्हाला नवेगाव नॅशनल पार्कमध्ये पाहायला मिळतील. तिथे आतमध्ये डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी आहे. तुम्हाला खूप साऱ्या पक्ष्यांचं सायटिंग तिथे होईल. तिथेही जंगल सफारी तुम्हाला बुक करता येते.
नागझिरा जे अभयारण्य आहे प्रसिद्ध ते त्याला लागूनच आहे, त्यामुळे बरेच जण नागझिरा आणि ही या दोन्ही सफारी एकत्र करतात. तिथून जवळच वनदुर्ग आहे प्रतापगड नावाचा, तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता. धरणं आहेत 2, त्यामुळे फिरायला भरपूर गोष्टी आहेत. तिथेच आजूबाजूला तुम्हाला रिसॉर्ट्स मिळतील, होमस्टेज मिळतील. काही महत्त्वाच्या लिंक्स तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. एमटीडीसीचं पण रिसॉर्ट तिथे नुकतंच चालू झालं आहे, त्यामुळे तिथे जाऊन नागझिरा आणि नवेगाव हे छानपैकी तुम्ही 3 ते 4 दिवस एक्सप्लोर नक्कीच करू शकता. आता आपण विदर्भातच आहोत, तर पुढचे ठिकाण आहे तिथलं हिल स्टेशन आणि ते म्हणजे चिखलदरा. चिखलदरा हे हिल स्टेशन अमरावतीपासून साधारण 3 तासाच्या अंतरावरती आहे. टिपिकल हिल स्टेशन असं तसं आहे, पण महाबळेश्वर किंवा लोणावळा एवढं कमर्शियल नक्कीच झालेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला राहण्याचे ऑप्शन तिथे स्वस्तामध्ये मिळू शकतील. आणि परत जर तुम्ही ताडोबाला गेला असाल किंवा त्या भागात गेला असाल, नवेगाव मी तुम्हाला म्हटलं तसं, तर ती ट्रिप करून सोबत जर तुम्हाला अजून 2-3 दिवस वाढवायचे असतील तर तुम्ही चिखलदरा करू शकता. तिथे खूप सारे पॉइंट आहे. भीमकुंड आहे, नंतर तिथूनच जवळ मुक्तगिरी नावाचं खूपच मस्त डोंगरातलं मंदिर आहे. बीर लेक आहे, आता पाणी थोडं कमी असेल उन्हाळ्यामध्ये. कल्पानी लेक सुद्धा आहे. पांचोल पॉइंट आहे आणि टिपिकल सनसेट पॉइंट आहे. म्हणून तसं संपूर्ण डोंगरामध्ये वसलेलं हे ठिकाण आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे 12ही महिने इथे एकदम प्लेझंट वातावरण असतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकदम छान वातावरण इथे मिळू शकेल. आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असं चिखलदरा ठिकाण आहे जिथे कॉफी प्लांटेशन सुद्धा आहे. पुढचं ठिकाण आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. तुम्ही म्हणाल की अरे विदर्भातनं लोक इकडे येतात उन्हाळ्यामध्ये, तो मला तिकडे पाठवतोय, पण खरंच अप्रतिम ठिकाण आहेत आणि तुम्ही उन्हाळ्यामध्येच करायला पाहिजे, कारण खूप जास्त सायटिंग तुम्हाला होऊ शकतं. परत जर ताडोबा फुल झाला असेल किंवा तिथल्या तुम्हाला कुठल्याच सफारी मिळत नसतील, तुम्हाला ऑफबीट जंगल बघायचं असेल, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट तुम्हाला ताडोबात सुद्धा मिळणार नाही, आणि ती म्हणजे जंगलातली एलिफंट सफारी, जी फक्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्येच होते. प्रॉपर तुम्हाला अर्धा ते 1 तासाची सफारी इथे मिळू शकते. एलिफंट बाथ म्हणजे जे कुर्गमध्ये, तो सगळा अनुभव तुम्हाला इथे नक्कीच घेता येईल. आता त्याचं बुकिंग कसं करायचं, तुम्हाला वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही जीप सफारीचं जे बुकिंग आहे ते तुम्ही करू शकता. मेळघाटमध्ये तुम्हाला वाघ दिसायची शक्यता तर आहेच, पण त्याचबरोबर गवे दिसतात, हरणं सुद्धा दिसतात, खूप प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतात. आणि हत्ती सफारीचं बुकिंग पण तुम्ही करू शकता. आता ऑनलाईन बुकिंगची त्यांची पद्धत कशी आहे हत्ती सफारीची, त्यांची वेबसाईट आहे, ती देतोच मी डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही थेट फोन करून, त्यांनी नंबर दिलेला आहे, फोन करून तुम्ही एलिफंट सफारीचं बुकिंग करू शकता. मेळघाटच्या आजूबाजूला खूप सारे गेस्ट हाऊस आहेत, छोटी छोटी रिसॉर्ट सुद्धा आहेत, त्यामुळे तिथे तुमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होऊ शकते. बघा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये विदर्भामधली खूप सारी ठिकाणं तुम्ही एक्सप्लोर करू शकता. म्हणजे अशी संपूर्ण मेळघाट, ताडोबा, चिखलदरा, अशी छानपैकी नागझिरा, नवेगाव, अशी 7 ते 8 दिवसाची ट्रिप सुद्धा तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. आणि भाऊ, विदर्भामध्ये खायला काय विचारूच नका, अशा पद्धतीचं अन्न तुम्हाला तिथे मिळेल. बाय द वे, विदर्भाची आपली प्रॉपर सिरीज आहे. अमरावती म्हणू नका, नागपूर म्हणू नका, संपूर्ण फूड टूर आपण तिथे केलेली आहे. नक्कीच ते व्हिडिओ बघा. जर तुम्ही इथली टूर प्लॅन केलीत तर 2-3 स्पॉट तुम्हाला सुद्धा तिथे खाण्याचे कव्हर करता येतील. हा पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, तर तुम्ही म्हटलात की आमचं युरोपचं बजेट नाही म्हणून मी तुम्हाला देशातले स्पॉट सांगितलं. तुम्ही म्हणता माझा देशातला पण आमचं बजेट नाही, तर आता महाराष्ट्रातले स्पॉट सांगतोय. तर अजून काय करणं शिल्लक आहे? म्हणजे मी तुम्हाला एकच गोष्ट करायची, सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ बघून फक्त लोक पुढे जातात, पण सबस्क्राईब करत नाहीत आणि मग म्हणतात की बॉस मला सुट्टी देत नाही. अरे कसा सुट्टी देईल ना? सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा, नक्की तुम्हाला सुट्टी मिळणार, मी लिहून देतो तुम्हाला. चला पुढे जाऊयात. आता विदर्भातून आपण येऊया थोडंसं अलीकडे हिल स्टेशनवर, आणि ते म्हणजे भंडारदरा. आता भंडारदरा सुद्धा खरं सांगायचं तर धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यात लोक तिथे जास्त जातात. पण हे पण ठिकाण पूर्णपणे डोंगरामध्ये वसलेलं असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तिथे बऱ्यापैकी प्लेझंट वातावरण असेल. आणि तिथे एमटीडीसी रिसॉर्ट आहे. आता तळं पण जे आहे तिथलं आर्थर लेक खूप प्रसिद्ध आहे. थोडंसं ते कमी झालं असेल, म्हणजे ते आटलं असेल थोडं उन्हाळ्यामध्ये, पण बाकी तिथे सांदण व्हॅली आहे. म्हणजे अप्रतिम, म्हणजे आय थिंक आशियातली सगळ्यात मोठी घळी ती समजली जाते आणि ती संपूर्ण चालायचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ट्रेक्स पण आहेत, पण उन्हाळ्यामध्ये बघा, म्हणजे तिथून कळसुबाई पण जवळ आहे, बाकी गोष्टी पण आहेत. पण छानपैकी वीकेंड ट्रिप प्लॅन करायची असेल तर नक्कीच तुम्ही भंडारदराला जाऊ शकता. तिथे अगदी पॉश लॅविश रिसॉर्ट पासून ते एमटीडीसी ते साधे होमस्टे सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील. आता भंडारदऱ्यावरनं आपण थेट जाऊयात कोल्हापूरला. आपलं पुढचं ठिकाण आहे कोल्हापूर जवळचं राधानगरी. तर राधानगरी धरण तर प्रसिद्ध आहेच, पण हा जो संपूर्ण भाग आहे ना, हा कम्प्लिटली जंगलामध्ये वसलेला भाग आहे. आणि इथूनच जवळ आहे दाजीपूर अभयारण्य. अप्रतिम, इथे सुद्धा जंगल सफारी होते, प्रॉपर जीप सफारी होते, जी तुम्ही आधीच बुक करू शकता. तिथे खूप सारे इंटरेस्टिंग होमस्टे आहेत, फार्म हाऊस आहेत, ते तुम्ही राहू शकता.
आणि अप्रतिम वातावरण उन्हाळ्यात सुद्धा तिथे असतं. नजर जाईल तिथपर्यंत नुसते हिरवेगार डोंगर. सायटिंग आता गवा किंवा चितळ असं दिसतं. वाघ इथे दिसत नाही. अगदीच तुम्ही लकी असाल तर तुम्हाला बिबट्या दिसू शकतो. पण त्यापेक्षाही ना पहाटेच्या वेळेला उजाडताना अशी जंगलातून फेरफटका मारणं ही मजाच वेगळी. त्यामुळे तुम्हाला काही दिसलं जरी नाही तरी कम्प्लिटली जंगलात राहायचा अनुभव तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकतो. आता आपलं पुढचं ठिकाण आहे राधानगरीपासून अगदीच जवळ. याबद्दल मी आधी सुद्धा बोललेलो आहे. म्हणजे पावसाळ्यासाठी हे ठिकाण आहे. पण उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही इथे जाऊ शकता आणि ते म्हणजे गगनबावडा. आता गगनबावडा म्हटलं की आपल्याला एकच माहिती आहे, ते म्हणजे कोल्हापूरवरनं गोव्याला जाताना जो घाट लागतो तो. पण इथे अमात्य सेन यांचा खूप जुना वाडा आहे. गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आता अमात्य सेन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक होते. त्यामुळे सगळा तो जो छान आपला जो इतिहास आहे तो तुम्हाला तिथे वाचता येईल. तिथे तुम्हाला त्या जुन्या वाड्याच्या आवारातच राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. तिथेही तुम्हाला राहता येईल. आणि परत हे अगदी डोंगरावरती ठिकाण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा प्लेझंट असतं. तर तुम्ही राधानगरी आणि गगनबावडा असे सुद्धा छानपैकी वीकेंड ट्रिप नक्कीच करू शकता. आता आपलं जंगल झालं, हिल स्टेशन सुद्धा झालं. पण बऱ्याच लोकांचं काय असतं माहितीये का, किती का उन्हाळा असे ना आम्हाला बीचवरच जायचंय. तर बीचवरच जायचंय ना, तर एक इंटरेस्टिंग बीच आहे. ज्याचं मिनी गोवा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि मुख्य म्हणजे मुंबईपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्हाला वाटेल की काय छुपं काय अंडरग्राऊंड ठिकाण आहे का काय, तर ते ठिकाण आहे ते म्हणजे मानोरी बीच. इथे कसं जायचं, तर आधी मालाडवरनं मारवेला जायचं आणि मारवेचा जो समुद्र किनारा आहे तिथून फेरी बोट जाते, ती मनोरीला जाते. 10 मिनिटात फेरी बोट तुम्हाला मनोरीला पोहोचवते. तर इथे सुद्धा इंटरेस्टिंग सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इथला बीच स्वच्छ आहे, कारण मारवेचा खूप खराब झालाय. मुंबईच्या सगळ्या आजूबाजूचे समुद्रकिनारे खूप खराब झाले, अस्वच्छ झालेत. इथे बीच शॅक्स आहेत. रात्रीच्या वेळा बार्बेक्यू वगैरे इथे मिळतं. फार्म हाऊसेस आहेत. छोटंसं चर्च सुद्धा आहे. इथे कोळी लोकांचं एक छान इंटरेस्टिंग मंदिर सुद्धा आहे. आणि परत हे कोळी लोकांचं गाव आहे, त्यामुळे जे मासेप्रेमी आहेत मग ते म्हटले बास आम्हाला काही नको, समुद्रकिनारा पण नको, मासे द्या फक्त बास. आपल्या ठिकाणांच्या यादीमध्ये कोकण नाही असं कसं होईल. आणि बाय द वे एकही बीच तुम्हाला सांगणार नाहीये मी, कारण बीच बद्दल आपण बरेच व्हिडिओ केलेत. आपली कोकणाची प्रॉपर लिस्ट आहे ती तुम्ही बघा. पावस म्हणू नका, रत्नागिरी म्हणू नका, गणपतीपुळे सगळं आपण कव्हर केलंय, दापोली सुद्धा. हे जे ठिकाण आहे ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा एकदम प्लेझंट आहे. समुद्रामध्ये नाही, कोकणातल्या जंगलात वसलेलं हिल स्टेशनच मी त्याला म्हणेन. आणि ते गाव म्हणजे रत्नागिरी जवळचं जांभरुण. जांभरुण म्हणजे मला तर हे छुपं जगच वाटतं. संपूर्ण जंगलामध्ये वसलेलं गाव आहे. या गावामध्ये आतमध्ये तुम्ही गाडीने फिरू शकत नाही, सगळीकडे पायवाटच आहे. प्रॉपर सेल्फ सस्टेन म्हणतात ना तशा पद्धतीचं हे गाव आहे. गावात 2 छोटीशी मंदिरं आहेत. नदीचा प्रवाह आहे जो 12ही महिने असतो. पाटाचं पाणी आहे आणि छान कोकणी पदार्थ आहेत. इथे तुम्ही राहू पण शकता, त्याची लिंक मी देतो. बाय द वे जांभरुणचा म्हणजे खास फक्त जांभरुणचा आपण एक वेगळा प्रॉपर व्हिडिओ केलाय, त्याची लिंक कुठेतरी वरती मी देतो. तो तुम्ही बघावे, तुम्हाला कळेल की ते कसं गाव आहे. खूप प्लेझंट वातावरण असेल. मी तर त्याला कोकणातलं हिल स्टेशनच म्हणतो. जांभरुण पासून आरेवारे अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. गणपतीपुळे सुद्धा खूप जवळ आहे, त्याचा आपण वेगळा व्हिडिओ केलाय, तो पण तुम्ही नक्कीच बघू शकता. म्हणजे फक्त जांभरुण नाही तर जांभरुण, गणपतीपुळे, आरेवारे असं तुम्ही संपूर्ण 3-4 दिवसाची ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. आपला पुढचा स्पॉट आहे कोकणातलाच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तिलारी जंगल. तिलारी हे ठिकाण अगदी 4-5 वर्षांपूर्वीच कन्झर्वेशन रिझर्व म्हणून जाहीर झालं. अप्रतिम जंगल आहे, म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही की मे महिना चालू आहे. इतकं संपूर्ण जंगलामध्ये वसलेलं हे ठिकाण आहे. इथे आता तिलारी धरण सुद्धा आहे. तिलारी नदी सुद्धा तिथून वाहते. आणि सगळ्यात छान म्हणजे तुम्हाला तिथे जंगल सफारी पण करता येईल. म्हणजे चालत तुम्हाला फिरावं लागतं. जंगल सफारी म्हणजे जीप सफारी नाहीये इथे, पण खूप सारे पक्षी तुम्हाला इथे दिसू शकतील. तिथे होमस्टे पण नुकतेच चालू झालेले आहेत. म्हणजे अस्सल कोकणी पदार्थ आणि जुन्या पद्धतीच्या कोकणी घरांमध्ये तुम्हाला राहता येईल. तिथल्या 2-3 चांगल्या होमस्टेची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण जर टिपिकल कोकणातल्या जुन्या गावात जंगलामध्ये राहायचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता. कुडाळपासून साधारण 1.25 तासाच्या अंतरावरती तिलारी आहे. म्हणजे जसं जांभरुण आहे अगदीच तसंच तिलारी आहे. त्यामुळे तिलारीमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी निवांत सुट्टी घालवायची असेल तर कुटुंबासोबत किंवा अगदी कपल्ससाठी सुद्धा हे ठिकाण परफेक्ट आहे. म्हणजे जांभरुण अगदीच छोटं गाव आहे, म्हणजे अगदी 1 दिवसात सुद्धा ते संपूर्ण गाव फिरून होतं. पण तिलारी हे जास्त मोठं आहे. म्हणजे जंगल पण तिथे आहे, धरण आहे, नदीचा प्रवाह आहे. त्यामुळे तुम्हाला अगदीच 3-4 दिवस स्पेंड करायचे असतील तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊ शकता. जांभरुण हे एका दिवसासाठीच आहे, पण जर तुम्हाला निवांतपणे बाबा मला काहीच करायचं नाहीये नाही का, फक्त निवांत जायचंय, त्यासाठी सुद्धा जांभरुण चांगलं आहे. त्यामुळे तिलारीत तुम्हाला जास्त ऍक्टिव्हिटीज करता येतील. त्यामुळे तिलारीचा नक्कीच तुम्ही विचार करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सगळी ठिकाणं आहेत ती जंगलं आहेत.
त्यामुळे कुठलाच कचरा तिथे करू नका. खरं तर ही गोष्ट सगळ्याच बाबतीत लागू होते, पण तरीसुद्धा प्लास्टिक असेल किंवा ज्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जाताय, नक्की त्या परत सोबत आणा. कुठल्याही ज्वलनशील गोष्टी, कारण वणवे पेटतात उन्हाळ्यामध्ये, त्या तिथे ठेवू नका. झालंच तर जंगलामध्ये शक्यतो भडक रंगाचे कपडे घालू नका. सायटिंगला सुद्धा तुम्हाला शक्यतो भडक रंगाचे कपडे घालू नका असं सांगतात. कारण त्यामुळे प्राणी तुम्हाला दिसण्याची शक्यता कमी होते. हळू आवाजात बोला, कारण जंगल सफारीमध्ये तुम्ही खूप हळू आवाजात बोललं पाहिजे. हे जे सगळे नियम आहेत ना, ते आपण पाळूया. कारण काय वाटतं, म्हणजे बऱ्याच लोकांचे हे खूप वाईट वाटतं हे बघून सुद्धा, की आम्ही पैसे दिलेत म्हणजे आम्ही विकत घेतलंय, अशी भावना असते. तर आपण भान ठेवूयात आणि भान ठेवल्यामुळे निसर्ग पण आपलं नक्कीच भान ठेवेल. तर या सगळ्या गोष्टींचं आपण जागरूक पर्यटक म्हणून नक्कीच भान ठेवूयात. तर ही होती आपली ठिकाणं. बऱ्यापैकी वेगळी ठिकाणं सांगायचा मी प्रयत्न केला. तुमच्या मनातली अशी कुठली इंटरेस्टिंग ठिकाणं असतील किंवा तुम्हाला माहिती असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडेल. असेच इंटरेस्टिंग फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो दर रविवारी आणि दर बुधवारी. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचं नाही. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.